हे सगळं काय चाललंय? माझ्या आयुष्यातले प्रश्न सुटत नाहीये, रोज नवीन नवीन कोडी माझ्या समोर येत आहेत आणि त्यात आता तुमचं हे लग्न पुराण. पुन्हा कसलं कोडं पडलंय तुला? शक्ती, आता काही पुन्हा नवीन संकट वगैरे? नाही नाही अम्मा, काही संकट नाहीये. DNA टेस्ट करायची. कुठली नवीन परीक्षा असते का? हो, परीक्षाच आहे, अस्तित्वाची परीक्षा. अयो अम्मा शक्ती, आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांग ना. अगं अम्मा, DNA टेस्ट केल्यावर हे कळेल की मी शक्ती असून माझं आणि निखारगेंचं रक्त एकच आहे. म्हणजे या परीक्षेत तू पास झालीस तर? शक्ती, म्हणून तुला सांगते की लग्न कर आणि सासरी निघून जा तू. म्हणजे ती लोक ना तुझं सासर तोडतील ना आमच्याशी तुझं असलेलं नातं तोडतील बघ. अगं अम्मा, अगं असं काय करतेस? हे बघ, असं काहीही होणार नाहीये. तुझ्या मनात मला गमवण्याची जी कुठली भीती आहे ना, ती काढून टाक बघू. अम्मा, मी तुला शेवटचं सांगते, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. विजयलक्ष्मी, काळजी करू नकोस. बाळा, मी आत्ता जे काही बोललो ते तुझ्या ध्यानात आलं? पण साहेब, हे काम खूप रिस्की हो. कोणी मला बघितलं किंवा कोणाला कळालं तर खूप मोठी गडबड होईल. कोरोना सुंदर आहे. हे ठेव. आता रिस्क वाटणार नाही आणि कोणाला कळू नये, कोणाला संशय येऊ नये, याची जर तू काळजी घेतलीस तर सगळं जमतं आपल्याला. पण मी आधी हे असं काम कधी केलं नाही. हे काम करायला ना हिम्मत लागते. बापरे, काय करत ते नाही तुझ्यात? एवढं फालतू साधेचं काम तुला जमणार नाहीये. आणखीन पैशाचा पाऊस पड तुझ्यावर. भद्रा, सोड तिला, सोड. तू बस तिथे. हा, बसते ती. तू पाणी घेऊन ये. पाण्यात तू पाणी. बस देव. अजून झालं. काय करतेस भद्रा? करेल ती आपलं काम. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला सांग, तुझं नाव काय? गायत्री. वा, सुंदर नाव आहे. खरंच सुंदर नाव आहे. गायत्री, तुला स्वतःची काळजी वाटते? हो. छान. घरी कोण कोण असतं तुझ्या? आई, बाबा आणि मी. त्यांची काळजी वाटते? हो आहे. त्यासाठी हे काम तुला करावंच लागेल. अगं, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. खूप सोपं काम आहे. मी डेमो देऊ का? सांगतो तुला, खूपच सोपं आहे. हे ग्लव्ज आहे, तुला माहितीच आहे. हे ग्लव्ज घेतले, हे तर तुला जमतं. हे तर खूप सोपं आहे. दुसरा ग्लव्ज घ्यायचा. हे ग्लव्ज घातले, हे इंजेक्शन घ्यायचं. हा कापूस घ्यायचा आणि हे केमिकल थोडंसं, अगदी थोडंसं. भाजीत मीठ केवढं टाकते तेवढंच घ्यायचं आणि करू ना, बंद कर. आता कापूस घ्यायचा आणि हे केमिकल
सुईला लावून झाल्यावर कोरोनाचा हात घ्यायचा, कोरोना, आणि कोरोनाला इंजेक्शन लावायचं. मला इंजेक्शन मारू नका, मला इंजेक्शन मारू नका. हे बघा, वाटल्यास मी तुम्हाला आहे ना घुस आणून देतो, उंदीर आणून देतो, पाल आणून देतो, ढेकून आणून देतो, पण माझ्या हातात टोचू नका बस. त्यापेक्षा तू बरा नाही का? ठीक आहे. बघितलंस, एवढं सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. जमेल. व्हेरी गुड. म्हणजे आता आई बाबांची काळजी मिटली. डीएनए टेस्ट हो, डीएनए टेस्ट. काय असतं ते? एक्सक्यूज मी, लेट मी एक्सप्लेन व्हॉट इज दिस डीएनए. अरे म्हणजे एखाद्याचं एखाद्याशी रक्ताचं नातं आहे का हे जर जाणून घ्यायचं असेल तर मेडिकली एक टेस्ट केली जाते, तिला डीएनए टेस्ट म्हणतात. उदाहरणार्थ शिवा नानांचा खरा मुलगा आहे का हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्यांची डीएनए टेस्ट करायची. टेस्ट मॅच झाली तर हे सिद्ध होईल की तो नानांचाच मुलगा आहे. ओ आय सी. नंद्या, हा, तुला तर लवकरात लवकर डीएनए टेस्ट करायला पाहिजे. का? मी का? मी का म्हणजे तू असा महाकाय, तुझ्या घरातले असे हडकुळे, मला संशय येतोय तुला कुठल्या तरी ढिगाऱ्या खालून आणलेलं दिसतंय घरच्याने. झालं यांचं सुरू. ए, तू आधी स्वतःची डीएनए टेस्ट करून घे. मला करायला सांगतोय. जंगलात आणल्यावर का वाटतोस तू? अरे जंगलातलं मी आहे, तू वाटतोस? अरे गप्प रे. अरे ए, गप्प बसा ना. काय विषय काय चाललाय तुमचं? काय चाललंय? हा, सॉरी. पण मग कधी करणार आहे डीएनए टेस्ट? उद्याच. मग ही डीएनए टेस्ट काय आहे ती झाल्यावर तुम्ही प्रिन्स सरकारचे नातेवाईक आहेत हे कळणार. हो, जर डीएनए मॅच झाला तर. आणि जर का डीएनए मॅच झाले मग तुम्ही प्रिन्स सरकारच्या बंगल्यावर राहायला जाणार, त्यांच्या संपूर्ण इस्टेटची मालकीण होणार. मग तुम्हाला बघून आम्ही ओ शक्ती मेम साहेब असं बोलणार. मग शक्ती मॅडमाचा सलाम करणार तुम्हाला रोज. मग तुम्ही स्कूटरवरून नाही, आलिशान गाडीतून येणार जाणार. हा, रोज नवीन गाडी, रोज नवा फोन. काय माझ एकदम लाईफ सेट. पण शक्ती मॅडम, हे सगळं असं एकदम वेगळं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे तुम्ही सरकारांना आणि वहिनी साहेबांना ह्या आधी पण भेटलात, तुमच्या त्यांचे खटके पण उडाले, नंतर तुम्ही त्यांच्याकडे नोकरी करायला लागलात, पण तुम्ही कधी विचारही नसेल केला ना की ते तुमचे नातेवाईक असतील म्हणून? आपल्याला काय वाटतं, शक्ती आणि सरकारांचा काही संबंध नसेल तर, म्हणजे शक्तीचं आणि सरकारांचं रक्ताचं नातं नसेल तर, म्हणजे फक्त एक डाऊट आला म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. बंगल्यातल्या प्रिन्स निखारगेंची माझं रक्ताचं नातं आहे की नाही हे मला माहिती नाही, आणि मला त्यांच्या इस्टेटीत काहीही रस नाही. पण निखारगे इस्टेटीचा जो काही डोलार आहे तो माझ्या आईने उभा केला एवढं मला माहिती. शिवा, अदिती पण मला निखारगेंच्या बंगल्यावर दिसायची, ती मला तिथेच दिसते. म्हणजे मला तरी असं वाटतं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे मिळतील, न सुटणारी सगळी कोडी तिथे सुटतील. हो, कदाचित. पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मैत्रेयी आईने शिवाला एका राक्षसाबद्दल सांगितलं होतं. तो राक्षस कोण असेल? राक्षस मीन्स डेव्हल. डेव्हिल नाही रे, डेव्हिल असतं ते. दॅट इज दॅट. पण कोण राक्षस आणि कुठे असतो तो? हा, अरे गप्प बसा, किती बोंबलताय काय? शिवा, मैत्रेयी आईने सांगितलं होतं तसे प्रिन्स जर असते राक्षस असतील तर? नाही, असं काही नसणार. अरे सरकार म्हणजे देव माणूस आहे. आणि बघ, आता आपण या विषयावर चर्चा नको करायला. सरकार खरे प्रिन्स आहेत की नाही, त्यांच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली की नाही, हे तर आपल्याला ते डीएनएचे रिपोर्ट आल्यानंतरच समजणार आहे ना. मग आपण आत्ता कशाला उगाच तर्क लावत बसलोय? ते आता नको या विषयावर चर्चा. बरं, ते डीएनएची टेस्ट कुठे होणार आहे? उद्या एक लेडी घरी येणार आहे ब्लड सॅम्पल घेऊन जायला.
अच्छा नंद्या, हा तू एक काम करू, उद्या शक्तीच्या घरी जा. आपण नाही जाऊ शकणार सकाळी, आपल्याला सरकारने बंगल्यावर बोलवलं लवकर. आपण नंतर येऊ, पण तू जा. मी जाऊ? अरे ते वस्त्राचं दुकान आहे ना, वस्त्राला पाठवलं नाही शकत. धंद्याचा टायमिंग आहे ना आपला. तुझा काय मदत बिदत लागली तर कोणतरी पाहिजे ना तिकडे. हा तू जा. चालतंय चालतंय, जातो मी. अरे पण कशाला उगाच त्याला त्रास? अरे कसला त्रास, नंद्याला येऊ देत. ती श्रद्धा पण गेली मामाकडे, तुझ्या बरोबर कोण आहे? काय लागलं बिगलं मध्ये तर काय करायचं? नंद्या येईल, नंद्या जा तू, नंतर मग आपण येऊ. हा बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. उद्या सगळं काही ते क्लिअर होईलच. DNA चे रिपोर्ट आल्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. नाही फुटणार आवाज काकी बोकी. ज्या संपत्तीसाठी तुम्ही बापांची परिसीमा गाठली, ती संपत्ती तुझ्या हातून लवकरच जाणार आहे आणि तुझा जीव होईल. उलटे दिवस मोजायला सुरुवात कर. भद्रा, भद्रा, अगं उठ. काय इथे? अदिती, अदिती काय? काय काय नाहीये इथे. भद्रा, भद्रा, तू स्वप्न बघितलंस? कोण? नाही, स्वप्न नाही. ते आले होते, ते माझ्यावर बसले होते. माझा गळा पकडला. सगळं संपेल आणि आपण संपणार. हो असं बोलले ते. आपण संपणार. तुम्ही संपणार, मी संपणार. मला मरायचं नाही. मी मारणार. माझं ऐक. हे बघ, असं काही होणार नाहीये. आपण नाही संपणार. नाही. आदिशक्ती आपल्यासोबत खेळ खेळते. तिला घाबरायचं नाही, जुमानायचं नाही तिला. अजिबात घाबरायचं नाही. उद्याचा दिवस आपलाय. भद्रा, आदिशक्तीचं एक प्याद उद्या संपणार आहे. आपण जिंकणार आहोत. ते संपणार आहे. सगळे संपले. संपले. ओके, ते संपते. हो हो हो. तुम्ही मरणार नाही ना? नाही, मी कोणी नाही मरणार. कोणी मरणार. हे सगळं छान आहे. ठीक आहे. आदिशक्ती मरेल ना? मरणार. शिवा मरणार. शक्ती मरणार. आपण जिवंत राहणार. शिवा मरेल, सगळे मरतील. शक्ती मरेल. हो. सुंदर, अति सुंदर. फक्त तुझं आहे ना प्रोफेशन चुकलं. ॲज अ होतकरू नेता म्हणून तू आहे ना, मला असं वाटतं की तू मॉडेलिंग करायला पाहिजे होतंस. पण जाऊ दे, बॉसने जे काम सांगितलंय ना ते व्यवस्थित केलंस तर मी आहे ना तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाईन. हे सुंदरी, ब्युटिफुल गर्ल, मी आहे ना. कशाला काळजी करतेस? पण सर, मला काही होणार तर नाही ना? कशाला काय होईल, मी आहे ना काळजी घ्यायला. हे बघ, तू फक्त आहे ना माझी हो, म्हणजे पुढे हो. मी आहेच. आणि
तुला जर काही गडबड वाटली, गोंधळ वाटला ना, तर लगेच अशी मागे वळून बघ. मी तुझ्या मागेच उभा असेन, तुला आयुष्यभरासाठी साथ देण्यासाठी. काय? नाही म्हणजे उगाच तुला तुझ्या करिअरवर दागा नको ना यायला म्हणून. आणि जर असं काही झालंच तर मी आहे ना, तुला याच्यापेक्षा पण चांगली नोकरी मिळवून देईन. हा, फक्त हे काम तू व्यवस्थित पार पाड. सर, पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही हो. सगळ्यांसमोर त्या सुईला विषारी केमिकल लावायचं आणि पेशंट समोर ना नवीन सिरिंज ओपन करावी लागेल. हे सगळं कसं काय जमेल मला? हे सुंदरी कन्याकुमारी, अगं तुला तिकडे काहीच करावं लागणार नाही. सगळी प्रोसेस तुला इकडेच करावी लागणार. म्हणजे? एक मिनिट, हे बघ, या सुईला विष लावून ठेवलंय आणि 2 तास काहीच फरक पडणार नाही. अगदी हवा सुद्धा काहीच करू शकणार नाही. एकदा का तू त्या शक्तीच्या हातातून ब्लड काढलंस की या सुईचं विष तिच्या शरीरात जाणार आणि डँग. हे घे, खालती पकड, खालती पकड. शाबास. तुझ्या सौंदर्याकडे बघून आहे ना, मी एक गोष्ट विसरूनच गेलो. तुझं नाव काय? गायत्री. वाव, गायत्री. तू गायत्री, मी कवियत्री. अरे तू तिकडे गेलीस ना, तर अशी भीती वगैरे वाटली ना, तर माझा चेहरा आठव. राजबिंडा नसलो ना तरी तू इमॅजिन कर की हा माणूस राजबिंडा आहे म्हणून. हा, ऑल द बेस्ट. जा 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 जा. बापरे, गायू अगदी सक्सेस होऊन ये. बाय. माझी गायू आता जाणार, आमचं लग्न लवकर होणार. त्या ब्लड सॅम्पल घेणाऱ्या ताई अजून आल्या नाहीयेत रे. हो का? आपल्याला पण सरकारने बंगल्यावर बोलवलंय. एक काम करू का, आधी आपण तुझ्याकडे येतो, नंतर जातो सरकारकडे. अरे नको, उगीच कशाला दगदग. इथे काही खूप मोठं ऑपरेशन नाहीये आणि तुझ्या सरकारांनी तुला बोलवलं ना बंगल्यावर, मग तू जा तिकडे, नाहीतर ते तुझ्यावर भडकतील. आणि नंदू आहे इकडे, तू नको काळजी करूस. शिवा, त्या ब्लड सॅम्पल घेणाऱ्या ताई आल्यात. आल्या? हो, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, चल. ये ग, बस बस बस. घे पाणी, मी चहा आणते. हा अम्मा तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. बसा तुम्ही, बसा आधी, बसा. आलंच. काही खाणार का पोरी? नाही नाही नको, मी खाऊन आले. काय नाव काय तुझं? गायत्री. गायत्री, वा छान आहे. देवीचं नाव असतं बघ. तू इथे किती वर्षे काम करतेस ग? मी गेली 5 वर्ष हा जॉब करतेय, पण या लॅबला नुकतीच जॉईन झाली. गायत्री, अयो मला ते टेस्ट बीस मधलं काही कळत नसतं, पण मी काय विचारते, हे टेस्ट केली तर ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह नाही ना येणार? अगं अम्मा, ते टेस्ट केल्याशिवाय कसं करणार आहे? घ्या गरमागरम चहा घ्या. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. अयो भाजलाय, सांभाळून सावकाश. भाजलं का?
नंदू पाणी घेऊन ये बघा थंड. हो अम्मा, आलो आलो. थंड पाण्यात हात टाकलास ना की बरं वाटेल हा तुला. दे लवकर दे. काय ग तुम्ही आजकालच्या पोरी, किती धानरट. जरा जपावं स्वतःच्या जीवाला म्हणते मी. कसला एवढा विचार करत होतीस तू? काही नाही, ते मी आपलं असंच. ठीक आहे. विचार नाही करायचा काम करताना, नाहीतर हे असे छोटे मोठे अपघात होतात बघ. जास्त त्रास होतोय का ग? नाही, मी ठीक आहे. लग्न झालंय का ग तुझं? नाही अजून. मग घरी कोण कोण असतं? आई बाबा आणि मी. वा, एकुलती एक असतेस. आमची शक्ती पण आमची एकुलती एक मुलगी. हा, तिला थोडं जरी खर्चटलं ना तर आमचा जीव नुसता चर्र होतो बघ. तुझी आई पण तुझी अशीच काळजी करत असेल ना. आईची माया ग. दिवस रात्र आई आपल्या पोरांची काळजी करत असते. हे काय करायला आलीये मी इकडे? या काकूंचा त्यांच्या मुलीवर किती जीव आहे आणि मी तिचाच जीव घ्यायला आलीये. पण माझाही नाईलाज आहे. घरी कोण कोण असतं तुझ्या? आई बाबा आणि मी. त्यांची काळजी वाटते? बरं झालं थोडक्यात निभावलं. जरा जास्त चहा सांडला असता ना तर. ताई, तुम्हाला जास्त त्रास होत नाहीये ना? नाहीतर आपण थांबूयात थोड्या वेळ. नाही नको. थांबायचं कशाला? मी लगेच सॅम्पल घेते आणि निघते. ठीक आहे. प्रिन्स, काय झालं तिकडे? काही अपडेट? कोरोना आल्यावर कळेलच. नाही ते कळेलच, पण मला उगाच टेन्शन आलंय. ह्या वेळेस हा प्लॅन फसायला नकोय. बोल. हॅलो बॉस. ॲज अ होतकरू नेता म्हणून गायत्री नावाचा तीर त्या शक्तीवर व्यवस्थित सोडलाय. पण तिने काही गोंधळ नाही घातलं म्हणजे कमावलं. नाही ती गोंधळ नाही घालणार. मी तिला व्यवस्थित प्रेमाने समजवलंय. आपल्याला लवकरच ती गुड न्यूज देईल. गायू. चला ठीक आहे, पण हा बैल शिवा कुठे? तो त्या शक्तीच्या घरी जायला नको आहे, नाहीतर खूप गडबड होईल. नाही जाणार. मी त्याला इथे बोलून घेतलंय. येतच. हे बघ, नाव घेतलं आणि बैल हजर. वा. शिवा आणि शक्ती लांब आहे. याचा अर्थ शक्तीचा विषय संपणार. आज आपला डाव नाही फसणार. कानावर चांगली बातमी पडणार.